नमस्कार मित्रांनो, PSR फॅक्टरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे ना आपण 8वीच्या इतिहासातील भाग दुसरा बघणार आहोत। तर हे चॅप्टर आता जे पुढचे चॅप्टर वगैरे बघणार आहोत ना, तर हे राज्यसेवा आणि कंबाईंड पूर्व परीक्षेच्या दृष्टीने खूप जास्त महत्त्वाचे मित्रांनो, कारण या टॉपिकवर दरवर्षी तो प्रश्न विचारण्यात येत असतो। आणि इतिहास म्हटलं तर मग एक थिअरॉटिकल पार्ट सगळ्यात जास्त इथे असतो, त्यामुळे आपल्याला काय काय गोष्टी आज बघायच्या आहेत ना, हे सगळे आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत। तर ह्या चॅप्टरचं नावातूनच बऱ्याच गोष्टी कळणार आहे की सामाजिक व धार्मिक प्रबोधन, म्हणजे सामाजिक म्हणायला गेलं तर इथे सगळे समाजसुधारक, जसं कंबाईंड पूर्व आणि मुख्यला बऱ्यापैकी समाजसुधारकांवर प्रश्न विचारण्यात येत असतो। आणि त्याच गोष्टी आपल्याला जे सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन आपलं भारतात चालू झालं होतं 1857चं, बऱ्याच गोष्टी आपण मागे बघितल्या होत्या। त्याच्यानंतर जे शिक्षण वगैरेच्या प्रणाली वगैरे सुरू झाल्या होत्या, तर त्यात आपले भारतीय लोक कुठे पुढे जायला लागली होती याचा गोष्टींचा आता आपण अभ्यास करणार आहे। तर मग इथं आपण बघू शकतो की इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर नवे विचार, कल्पना, तत्त्वज्ञान यांचा प्रसार तसेच पाश्चिमात्य विचार संस्कृती भारतीयांना ओळख झाली होती। यामुळे भारतीय समाजाच्या धार्मिक, आर्थिक व सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात बदल झाले होते। म्हणजे ज्या रूढी परंपरा वगैरे होत्या, ज्या अंधश्रद्धा वगैरे होत्या, त्या गोष्टी बऱ्यापैकी मिटायला लागल्या होत्या आणि शिक्षणाकडे आपला भारतीयांचा कल वाढू लागला होता। मग भारतीयातले जे काही आपण जे समाजसुधारक बघणार आहोत, ज्यांनी ज्या रूढी परंपरा वगैरे मिटवल्या होत्या, तर त्या थोड्याशा अंधश्रद्धेकडे ओढणाऱ्या होत्या आणि त्याच्यामुळे शिक्षणाचा फायदा इथे कुठे झाला ना, तर ह्या गोष्टी आपण आता बघूया। तर जे तत्कालीन भारतात ही जी वैचारिक जागृती सुरू झाली होती त्याला काय म्हणतात, भारतीय प्रबोधन। म्हणजे अंधश्रद्धा वगैरे या सगळ्या मिटत येताना मानवता, समता व बंधुता तत्वांवर जो नवसमाज निर्माण होत होता शिक्षणाच्या बळावर, तर ती जी जागृती तयार होती त्याला काय म्हणतात, भारतीय प्रबोधन। म्हणजे प्रबोधनाचा काळ चालू झाला होता। तर प्रबोधनाचा काळ कुठून सुरू झाला होता? सगळ्यात पहिले तर ब्राह्मो समाज। तर ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती? राजाराम मोहन राय यांनी 1828मध्ये। कुठे? बंगाल प्रांतात, बरोबर। तर ब्राह्मो समाजाची स्थापना केली। त्यांनी अनेक भाषा व धर्मांचा अभ्यास केलेला आहे, यातूनच त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झाली होती। आता त्यांनी ब्राह्मो समाज कशासाठी स्थापन केलेलं होतं? सगळ्यात महत्त्वाचं तर भेदभाव न पाळणे, नीचसा म्हणजे जो उच्च नीच भेदभाव होता तो त्यांना संपवायचा होता, कर्मकांडास विरोध करायचा होता। परत सगळ्यात जास्त आपल्याला राजाराम मोहन रायच्या ब्राह्मो समाजात कळत असेल तर विधवा जी सती जी प्रथा होती ती त्यांना बंद करायची होती। तर मग त्यांना प्रार्थनेचा मार्ग अनुसरायचा होता। ही ब्राह्मो समाजाची काय तत्त्व होती। कदाचित तत्वांवर आता म्हणजे आतापर्यंत जे प्रश्न विचारण्यात गेले ना, की ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली, परत त्यात कोणकोणते सदस्य होते ब्राह्मो समाजाची, स्थापनेचं वर्ष येतं, असं 3-4 लाईनमध्ये एक प्रश्न येत होता, सिंगल लाईन नाही येतं। तर मग त्याच्यातली आपली चूक बरोबर ओळखायची असतात। पण काही वेळा आहे ना, आता जरासा आयोगाचा फोकस कसा होतो माहिती आहे का, तत्वांवर येतो आहे मित्रांनो। आणि तत्व आपल्याला बऱ्यापैकी लक्षात असावेच पाहिजे, कारण आता इथं उच्च नीच भेदभाव, कर्मकांड न पाळणे, कर्मकांडास विरोध आणि प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही काय झाली, तत्व झाली होती। आणि ज्या गोष्टी त्यांना विरोध होता, ज्यांनी राजाराम मोहन रायने ज्या गोष्टींना विरोध केला ती कोणती होती? सतीप्रथा, बालविवाह आणि पडदा पद्धती, बरोबर। या गोष्टींना त्यांचा जो विरोध होता ना, तर याच्यावरही प्रश्न येऊ शकतो। मग तत्वे आणि विरोध असणाऱ्या गोष्टी तुम्ही स्पष्ट करा। मग ते तुम्हाला पॉईंट दिले असतील, त्याच्यातून तुम्हाला ते स्पष्ट करायचे असतील, ओके। तर विधवा विवाह, स्त्रियांचे शिक्षण याचं समर्थन त्यांनी केलं होतं। तर विधवा विवाह ही एक जी म्हटलं नाही तर की हे जे अंधश्रद्धा, ह्या रूढी प्रियता जो समज होता ना पहिला, की नवऱ्या मेल्यानंतर बऱ्यापैकी बायकांना त्याच अग्नीत जाळून टाकायचं, ही एक प्रथा होती बऱ्यापैकी पहिले। याच्यानंतर विधवा एखादी बाई होत असेल तर तिच्यासोबत कोणीही लग्न करत नसे, ती आयुष्यभर विधवाच राहायची। पण त्यांनी तिथून पुढे त्या चांगल्या गोष्टींना म्हणजे एक समर्थन करायला सुरुवात केली। मग त्यांनी विधवा विवाह, स्त्रियांना शिक्षण नव्हतं ते स्त्रियांचं शिक्षण, या गोष्टीत त्यांनी समर्थन केलं होतं मित्रांनो। मग त्याच शिक्षणाच्या बेससाठी आहे ना, त्यांनी कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली होती, बरोबर। आणि त्यात त्यांनी संवाद कौमुदी ह्या वृत्तपत्राद्वारे पण जनजागृती केली होती। तर मग कदाचित तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो की राजाराम मोहन राय यांच्याविषयी, बरोबर, त्यांनी 1828ला ब्राह्मो समाजाची स्थापना केली, पॉईंट नंबर 1। दुसरा पॉईंट आहे त्यांनी विधवा विवाह, स्त्रियांच्या शिक्षणाचे समर्थन केले। पॉईंट क्रमांक 3, त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना
कोलकाताच्या ऐवजी जर विचारलं त्यांनी बुवा इकडं कुठे चेन्नई वगैरे, तर चुकी किंवा बरोबरमध्ये अशा गोष्टी विचारत असतात. तर कुठे येतं, कोलकाता इथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. आणि पॉईंट 14 होता संवाद कुमुदी हे वृत्तपत्र. मग इथं वृत्तपत्राचं ते साप्ताहिक मासिक पण टाकू शकता. तर मग हे जे शॉर्ट पॉईंट आहेत ना, हे तुम्ही जेव्हा अभ्यास कराल ना, हे असेच पॉईंट उचलून घ्यायचे मित्रांनो. फक्त ब्राह्मो समाज टाकायचा, पुढे कोणी स्थापना केली, राजाराम मोहन राय, त्यांची ती विचारसरणी वगैरे, त्यांची तत्त्वे टाकायची. तत्त्वानंतर ते कोणत्या गोष्टींना त्यांनी विरोध केला ते, आणि कोणत्या गोष्टींमध्ये त्यांनी समर्थन केलं ते पण टाकायचं. त्यांनी स्थापन केलेल्या गोष्टी, परत कॉलेज, हिंदू कॉलेजची स्थापना पण टाकायची. त्यांच्या वृत्तपत्रामध्ये अजून काही वृत्तपत्र वगैरे असेल तर ते आपण पुढचं जे मुख्य जे आपलं सोर्स असणार आहे ना इतिहासाचं, पुस्तकातून आपण ते पुढे बघणार आहोत. तर हे झालं राजाराम मोहन रायविषयी. बरोबर. दुसरे कोण होते, प्रार्थना समाज. प्रार्थना समाजावरही दरवर्षी प्रश्न आहे म्हणजे आहे मित्रांनो, इतिहासामध्ये आहे ना. जस्ट आपण बघूया. मी थोडंसं बघितलं नव्हतं याच्या प्रश्नावर, कारण आपण त्या दिवशी बघितलं ना पहिल्या लेक्चरमध्ये, बऱ्यापैकी आपल्याला गोष्टी तिथे समजल्या होत्या. पण हे जे समाज वगैरे आहेत ना, याच्यावर दरवर्षी हक्काचे मार्क येते. आणि ह्या हक्काचा मार्क जाऊ देणं थोडासा वेळा पण असतो. म्हणून हे ना, या छोट्या छोट्या गोष्टी आपण, ही छोटी छोटी पुस्तकं का बरेच वेळा म्हणायचे ना की तुम्ही काय म्हणता आपलं की बेसिक पुस्तकं वाचत जा, बेसिक पुस्तकं वाचत जा. कारण कसं आहे, एखादं राजाराम मोहन रायचं घेतलं बुवा, रेफरन्स घेतला आपण वाचायला एखादा, आणि त्याच्यात एखादा म्हणजे राजाराम मोहन रायांचं जर पूर्ण हिस्ट्री वाचायला गेलं ना तर ते खूप मोठी येते. मग आपल्याला ते नीट समजत नाही कसं वाचायचं. पण हे जे बेसिक जे पुस्तकं असतं ना, त्याच्यात ती एकदम मुद्देसूद मांडलेली असते मित्रांनो, आणि ते आहे ना समजायला खूप जास्त सोपं जात असतं. आता हे बघा, हे भाऊ दाजी लाडवर यांच्यावर प्रश्न आलेला आहे. मग मी म्हटलं ना की आता हे पण एक समाज सुधारक. आता कशाचे पुरस्कर्ते होते, म्हणजे हे पुरस्कर्ते आले किंवा कोणत्या गोष्टीला विरोध करतात, अशा पण गोष्टी येतात. मग आता इथं आपण भाऊ दाजी लाडूचे पण थोडंसं पुढे बघूया. तर प्रार्थना समाजाचं बघायला गेलं ना की कोणी स्थापना केली त्यांची प्रार्थना समाजाची, तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1848ला प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. त्यांनी परमहंस सभेची स्थापना केली होती. पुढे ती सभा विसर्जित झाल्यानंतर म्हणजे तिलाच काही सभासदांनी आहे ना प्रार्थना समाज म्हणून स्थापन केली होती. म्हणजे ती जी सभा स्थापन केली होती ना, ती हळूहळू विसर्जित झाली होती, आणि तिलाच पुढे नाव देऊन, विसर्जित होऊन पुढे नाव देऊन तिला प्रार्थना समाज करण्यात आलं होतं मित्रांनो. तर हे म्हणजे म्हणायला बी गेलं ना तुम्हाला, दादोबा पांडुरंग तरखड यांची परमहंस सभा होती, आणि त्यांच्याच काही सभासदांनी प्रार्थना समाज चालू केली होती जेव्हा ती विसर्जित झाली होती. तर कोण होते ते, म्हणजे दादोबा तरखडकर होते ना, त्यांचेच लहान बंधू होते आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाचं पहिलं अध्यक्षपद भूषवलं होतं. म्हणजे ते पहिले अध्यक्ष होते प्रार्थना समाजाचे. तर या संस्थेला जास्त प्रतिष्ठा कशामुळे मिळाली होती, कारण ते मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर होते. कोण, तर हे आत्माराम पांडुरंग तरखडकर होते ना, हे तरुण पदवीधर होते. तर मग त्याच्यामध्ये अजून समाजाचं कार्य कोणी पुढे चालवलं होतं, तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर राघव भांडारकर. तसं बघायला गेलं तर विठ्ठल रामजी शिंदे पण त्या प्रार्थना समाजाचे सदस्य होते. हे 3-4 लोकांनी आहे ना प्रार्थना समाजाचं कार्य पुढे चालवलं होतं. मग आता याच्यात तुम्हाला हा पण प्रश्न येऊ शकतो की प्रार्थना समाजाचं कार्य पुढे चालवणाऱ्या व्यक्तींची नावे, म्हणजे बरोबर नावे ओळखा. तर तुम्हाला तिथे त्यांची नावे ओळखायची असतील मित्रांनो. तर मग इथं या समाजाची तत्त्व काय होती माहिती आहे का प्रार्थना समाजाची, तर त्यांचा मूर्तीपूजेला विरोध होता. म्हणजे जे मूर्तीपूजा वगैरे म्हणायला गेलं तर अंधश्रद्धेसारख्या गोष्टी, एकेश्वरवादाला त्यांचा विरोध होता, कर्मकांडाला विरोध होता. ही प्रार्थना समाजाची तत्त्वे होती. आणि उपासना आणि प्रार्थनेवर त्यांचा भर होता. म्हणजे उपासना म्हणजे आपण एखाद्या गोष्टीची उपासना करणे, आराधना करणे, त्याच्यावर भर होता. पण त्यांचं म्हणणं होतं की मूर्तीची पूजा हा त्यांना आवडत नव्हती, ते फक्त त्याला विरोध करायचे. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की अंधश्रद्धा जास्त फैलत होती. तर प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालय, स्त्री शिक्षण संस्था आणि कामगारांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी संस्था सुरू केल्या होत्या. म्हणजे स्त्री शिक्षणाला पहिलेच जास्त प्राधान्य नव्हतं, दलितांना बऱ्यापैकी गोष्टींमध्ये प्राधान्य देत नव्हतं. मग याच गोष्टीचा विचार करून
प्रार्थना समाजाने अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा आणि दलितांसाठी संस्था सुरू केल्या होत्या. तर त्यातच प्रार्थना समाजाचे एक सदस्य होते ना, कोण, विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्परेट क्लासेस मिशनची स्थापना केली होती. आता ही पण एक संस्था होती. आत्तापर्यंत आपण जवळपास 4 संस्था बघून आलो. या 4ही संस्था खूप लक्षात आहे आणि आपले आठवायला म्हणजे असं विचारताच लक्षात आलं पाहिजे. आपण पहिले कोणती केली? ब्राह्मो समाज. दुसरी केली प्रार्थना आपली परमहंस सभा, तिचेच नाव होतं, तिलाच विसर्जित होऊन झाली ती आपलं प्रार्थना समाज. आणि चौथी आता बघतोय विठ्ठल रामजी शिंदे यांची डिस्परेट क्लासेस मिशन. तर ह्या आपण थोडंसं डीपली नंतर बघणार. आपण जस्ट बेसिक अभ्यास बघून घेऊया इथे. तर ही मिशन स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या त्यांना सोडवायच्या होत्या. कोणाला? विठ्ठल रामजी शिंदेंना. यांनी बी एक समाजाच्या उद्देशाने ही संस्था स्थापन केली होती. पुढे बघायला गेलं तर सत्यशोधक समाज. प्रत्येकाला हा समाज आठवतो. आपण अभ्यास करू किंवा नाही केला याविषयी का? कारण बऱ्यापैकी हा मुद्दा चर्चेत असतो. सत्यशोधक समाज म्हटलंच महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव समोर होतं. तर त्यांनी 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. तर समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाने कार्य केले. मग त्यांनी जो स्पृश्यतेतला विरोध होता, म्हणजे अस्पृश्य लोकांना जे वागणूक घाण मिळायची, त्या गोष्टीला त्यांनी विरोध केला होता आणि स्पृश्यतेचा सत्कार करायला सुरुवात केली होती. त्याचबरोबर बहुजन समाजाचा शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी केला होता. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला होता महात्मा ज्योतिबा फुलेंनी. त्यांनी आणि याच गोष्टीचा जो अत्याचार होता, पहिले ब्राह्मण लोक वगैरे हे दलित लोकांवर नंतर स्त्रियांवर अत्याचार करायचे, म्हणून त्यांनी ब्राह्मणांचे कसब हे पहिलं पुस्तक लिहिलं होतं. त्याच्यानंतर गुलाबगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, अशा अनेक पुस्तकांमधून कोणी महात्मा फुलेंनी लेखन केलेलं आहे मित्रांनो. तर स्त्री पुरुष असा भेदभाव, माणसामध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतीनं त्यांनी कडक टीका केली होती. म्हणजे कसं, स्त्रियांना कमी दर्जाची वागणूक, पुरुषांना चांगली वागणूक द्यायची, असं खूप समाजातली लोक करत होती. पण मग त्यांना ती गोष्ट आवडत नव्हती, म्हणून त्यांनी कडक टीका केली होती आणि तो भेद निर्माण करायवर त्यांनी जास्तीत जास्त काम केलेलं होतं. तर त्याच्यानंतर आपण बघतोय 5वा समाज कोणता आहे? आर्य समाज. कोणाचा? स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 आर्य समाजाची स्थापना केली होती. तसंच त्यांचं वेदांवर भाष्य करणारा पहिला ग्रंथ कोणता होता? सत्यार्थ प्रकाश. याच्यावरही प्रश्न येऊ शकतो, कारण स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आर्य समाजावर दरवर्षी एकतरी प्रश्न असतो मित्रांनो. पण ह्या गोष्टीवर विचारलेला नाही आजपर्यंत प्रश्न. बायचान्स तुम्हाला जो विचारण्यात आला की वेदांवर भाष्य करणारा सत्यार्थ प्रकाश ग्रंथ कोणाचा आहे, किंवा दयानंद सरस्वती यांचा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ कोणता आहे, तर मग तुम्हाला 4 ऑप्शन दिले असतील, त्याच्यातून एक ऑप्शन शोधायचं असेल मित्रांनो. म्हणून हे लक्षात ठेवा की सत्यार्थ प्रकाश, बरोबर. तर प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्यात जातीपातींना स्थान नव्हते. म्हणजे पहिले जी प्राचीन आपली संस्कृती होती वैदिक काळात, त्याच्यात जास्त जातपात नव्हती किंवा समानतापी नव्हती, म्हणजे असमानता नव्हती बुवा, सगळे समान होते, स्त्री पुरुष समानता. असं प्रतिपादन कोण करता? तर दयानंद सरस्वती. म्हणून त्यांनी एक स्लोगन दिलं होतं की वेदांकडे परत चला. कोणाचं म्हणणं होतं? स्वामी दयानंद सरस्वती. आणि खरंच वेदांचा अभ्यास करणं तितकं खूप महत्त्वाचं पण आहे काही गोष्टीने. तर आर्य समाजाचं हे ब्रीद वाक्य होतं काय? वेदांकडे परत चला. हे काय होतं माहिती आहे का? आर्य समाजाचं ब्रीद वाक्य. ह्याच्यावरही प्रश्न येऊ शकतात. बऱ्याच वेळा मित्र विसरून जाता आपण की ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आर्य समाजाच्या त्यांनी भारतभर शाखा पण उघडलेल्या होत्या आणि त्याच माध्यमातून त्यांनी ठिकठिकाणी शिक्षण संस्था उघडल्या होत्या. कोणी? दयानंद सरस्वतीने. पुढे आपण त्यांचा थोडासा डिस्क्रिप्शनमध्ये आपण अभ्यास करणार आहोत थोडं डीपली. तर आता आपण जस्ट फक्त हे शॉर्टमध्ये बघून घेऊया. तर त्याच्यानंतर येते मित्रांनो रामकृष्ण मिशन. कोणाचं ते सांगायचं काम नाही, स्वामी विवेकानंद यांचं. तर ते कोणाचे सदस्य होते, शिष्य होते? तर रामकृष्ण परमहंसाचे. कोण? विवेकानंद. म्हणून त्यांनी 1857 रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. तर या मिशनचं कार्य काय होतं? लोकसेवा. ओके. आणि त्यांनी काय केलं होतं? दुष्काळग्रस्तांना मदत, रोगी, दीनदुबळ्यांना औषधोपचार, स्त्री शिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात रामकृष्ण मिशनचं कार्य चालत होतं. आजही ते कार्य बऱ्यापैकी ठिकाणी चालू आहे. आणि म्हणजे रामकृष्ण मिशन आजही कुठे बंद झालेलं नाही मित्रांनो. जरी विवेकानंद आपल्या सोबत नसतील या जगात, तरी आज रामकृष्ण मिशनचं कार्य चालूच आहे. तर 1893 त्यांनी अमेरिकेतील शिकागो येथील विश्व धर्म परिषदेत
हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले होते किंवा 1893मध्ये. हा मुद्दा दरवेळी खूप जास्त चर्चेत राहत असतो. याच्यावर जास्त प्रश्न आता विचारत नाही, पण कधी कधी विचारलाही जाऊ शकतो मित्रांनो. तर कंबाईंड मुख्य परीक्षेच्या दृष्टीने तर हा समाजसुधारक चॅप्टर खूप जास्त महत्त्वाचा आहे, पण पूर्व परीक्षेच्या दृष्टीने पण खूपच जास्त महत्त्वाचं आहे. तर मग त्यांनी तिथे भारतीय तरुणांना उद्देशून सांगितलं होतं की उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. हा संदेश आज पण त्यांचा खूप जास्त गाजतो मित्रांनो, हे आपल्याला माहीतच आहे बरोबर, स्वामी विवेकानंदाचं. आता शीख समाजातील सुधारणा बघायला गेलं तर अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली होती. या संस्थेने शीख समाजात शिक्षण प्रसार व आधुनिकीकरण घडवून आणलं. पुढे शीख समाजातील जी अकाली चळवळ होती ना, त्यांनी समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली होती. कोणती चळवळ होती शीख समाजातील? तर अकाली चळवळ होती. कदाचित तुम्हाला एवढं बी प्रश्न विचारणं की आधुनिकीकरण घडवून आणण्यासाठी कोणती सुधारणाने म्हणजे कोणत्या चळवळीने सुधारणावादी परंपरा चालू ठेवली होती? तर अकाली चळवळ बरोबर आहे. म्हणजे त्याचं पहिलं जर उत्तर इकडं आलं तुम्हाला सिंग सभा येईल, पण अकाली चळवळीने चालू ठेवली होती. चळवळ विचारतील ते. आता स्त्रीविषयक सुधारणांमध्ये जर पुढे कोणी होतं ना, तर हे होते गोपाळ हरी देशमुख. यांच्यावरही स्त्रीविषयक सुधारणांमध्ये प्रश्न येत असतो. तर ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार झाला त्या काळात भारतातील स्त्रियांची परिस्थिती दयनीय होती. म्हणजे कारण स्त्रियांना शिक्षण नव्हतं. नंतर ब्राह्मण कम्युनिटीज वगैरे तेव्हा जास्त होत्या. म्हणजे ते शिक्षण म्हणजे स्त्रियांना शिक्षण नको, किंवा दलितांना बऱ्याच गोष्टी म्हणजे दलितांना बी शिक्षण वगैरे नको होते, त्यांना मंदिरात वगैरे प्रवेश नव्हता. ह्या गोष्टी खूप जास्त तेव्हा म्हणजे एक वागणूकच होती ती वेगवेगळ्या प्रकारची ती देत होते. पण त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता बरोबर. त्यांना तसं समानतेची वागणूक दिली जात नव्हती. बालविवाह तेव्हा होते, जरटकुमारी विवाह पद्धत होती, हुंडा पद्धत होती, सती प्रथा होती. सती म्हटलं ना की नवरा मेल्यावर त्यांना जावं लागत. नंतर केशव पण होते, म्हणजे त्यांचं नवरा मेल्यावर टक्कल पण केलं जायचं. विधवा विवाह अशा ज्या प्रथा होत्या ना समाजात, त्या त्यांना बंद करायच्या होत्या. कोणाला? गोपाळ हरी देशमुखांना बरोबर. तर त्या काळात जेव्हा मी म्हटलं ना की आता सतीबंदीचा जो कायदा होता ना, राजाराम मोहन राय या समाजसुधारकांनी केला, तर त्यांना मदत कोणी केली होती? लॉर्ड बेंटिक यांनी. कोण होते ते? तत्कालीन गव्हर्नर होते तेव्हाचे बरोबर. तर लॉर्ड बेंटिक यांनी याला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजाराम मोहन राय यासारख्या समाजसुधारकांनी मदत केली होती. म्हणजे हा कायदा जरी म्हणजे राजाराम मोहन राय यांनी सांगितलं होतं की सतीबंदीचा कायदा बंद व्हावं. मग ते लॉर्ड बेंटिक यांनी त्यावर काम केलं आणि त्यांना मदत केली होती राजाराम मोहन राय यांनी. तर गोपाळ हरी देशमुख उर्फ लोक हितावादी यांना शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला होता यांनी. तर मग हा पण प्रश्न येत असतो मित्रांनो की लोकहितावादी म्हणजे कोण? बऱ्याच वेळा आपल्याला एक तर लोकहितावादी नाव आल्यावर आठवत नाही की कोणाचं नाव घ्यावं असं. तर ते कोण होते? गोपाळ हरी देशमुख. तर त्यांचं कोणतं पत्र होतं? शतपत्र बरोबर. स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार त्यांनी कोणत्या पत्रातून केला होता? तर शतपत्रातून. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत, किंवा नोट तुम्ही पॉईंट्स वगैरे बी काढून घेतले नाही तरी चालतील मित्रांनो. तर 1848मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली होती. बऱ्याच वेळा याच्यावर प्रश्न येत होते, आता सध्या जास्त येत नाही, कारण ही बऱ्याच गोष्टी पाठवून गेल्या विद्यार्थ्यांच्या मित्रांनो. तर पहिली मुलींची शाळा 1848 भिडेवाड्यात त्यांनी काढली होती. त्यानंतर त्यात त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांची साथ लाभली होती. कोणाला? महात्मा फुलेंना. पण समाजातील जे काही कर्मठ लोक होते ना, त्यांनी केलेली टीका निंदा पत्करून सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य चालूच ठेवले होते. मग तेव्हा जे म्हणायचे की सावित्रीबाई जेव्हा शिकवण्यासाठी जायचा तर लोक अक्षरशः चिखल शेण त्यांच्या अंगावर फेकत असायचे. पण त्यांनी त्यांचं कार्य बंद केलं नाही. आणि शिक्षण खरंच इतकं महत्त्वाचं आहे की शिक्षण कोणी का देईना, त्याच्यातून चांगल्या गोष्टी आपल्याला घेता आल्या पाहिजे. आणि हेच काम कोणी केलं होतं? सावित्रीबाई फुलेंनी. तर महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केले होते. म्हणजे बालकांनी हत्या करू नये, त्यांचा हत्या होऊ नये, तर त्यासाठी प्रतिबंधक गृह स्थापन केले होते. नंतर केशवपणाची पद्धत बंद व्हावी म्हणून त्यांनी नाभिकाचा संप घडवून आणला होता. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित आणि वीरेशलिंगम पंतलू यांनी विशेष प्रयत्न केले होते. आता दरवेळा आहे ना मित्रांनो की हा पुनर्विवाहाचा प्रश्न येतो म्हणजे येतो. आणि विधवांचा पुनर्विवाह आला ना
तर आपल्याला याच्यातले पॉईंट्स माहीत असायलाच पाहिजे का, कारण कोणी त्याच्यासाठी काम केलं. आता सिंगल लाईनमध्ये असं नाही विचारणार की विद्वांच्या पुनर्विवाहाला कोणी चालना दिली, तर असं एक नाही विचारणार, कारण इथं आपल्याला माहिती आहे ना की कोणी प्रयत्न केले विशेष. तर ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित आणि वीरेशलिंगम पंतलू. समजलं. तर ह्या गोष्टी आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आयोगाचा पॉईंट कसा आहे ना की डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न विचारतो का सिंगल लाईन, ह्या गोष्टी आपण जेव्हा प्रश्नपत्रिकांचा ॲनालिसिस करू ना तेव्हा आपल्याला हे जाणवणार आहे मित्रांनो. तर गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक, आता गोपाळ गणेश आगरकरांचं आहे ना सुधारक वृत्तपत्र आहे. तुम्ही ह्या एक चॅप्टर पुरतं आहे ना नुसतं वृत्तपत्र आणि त्याचे लेखक कोण आहे हे जरी पॉईंट्स काढले ना तरी तुम्हाला 1 मार्क तरी मिळेल मित्रांनो या 2-3 चॅप्टरमध्ये. तर त्यांनी सुधारक या आपल्या वृत्तपत्रातून बालविवाह, संमती वयाचा कायदा यावर परखड मते मांडली होती. कारण पहिले संमती वय म्हणजे काय 11 वर्षे, 12 वर्षे, 18 वर्षे अशी लग्नाची वय केलेली होती, पण मग ते संमती वयाचा कायदा नव्हता तेव्हा. तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरली होती. कोणी? विठ्ठल रामजी शिंदे यांनी. तसंच ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना ह्या पण जो ग्रंथ आहे ना मित्रांनो स्त्री पुरुष तुलना, कंटिन्यू प्रश्न येत असतो, किंवा तिकडे म्हणायला गेलं तर रमाबाई आंबेडकर यांच्याही जीवनावर प्रश्न येत असतो. पण स्त्री पुरुष तुलना म्हणायला गेलं ना ताराबाई शिंदेंचा म्हणजे ताराबाई शिंदेंचा आपल्याला बऱ्यापैकी अभ्यास पाहिजे म्हणजे पाहिजे का, कारण याच्यावर दरवर्षी आयोग आहे ना थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून ताराबाई शिंदे आहेत ना याच्यावर अभ्यास करणे फार गरजेचं आहे. तर यांनी या ग्रंथातून आहे ना अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांचा हक्काचा पुरस्कार केला होता. तर मग असा पण पॉईंट येऊ शकतो की स्त्रियांचा हक्काचा पुरस्कार कोणी केला होता, तर ताराबाई शिंदे यांनी. तसंच महर्षी धोंडो केशवकर्णी यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केले होते. परत त्यांनी विधवा परिव्यक्त्या यांच्यासह सर्वच महिलांना शिक्षण देऊन पायावर उभं राहता यावे हा त्यांचा हेतू होता. कोणाचा? केशव कर्वेंचा. बरोबर आहे. आजही पुण्यात त्यांच्या संस्था चालू आहेत बऱ्यापैकी. तर हा होता की त्यांचा हेतू हा होता की महिलांना व विधवांना शिक्षण मिळावं. तर त्यांच्या प्रयत्नातून 20व्या शतकातील भारतातील पहिलं महिला विद्यापीठ उभं राहिलं होतं. कोणतं? तर ते ठाकरशी वगैरे ज्या पुण्यातले आहेत ना महिला विद्यापीठ, पुण्यामध्ये एक आहे कर्वेंचं, कर्वेनगरमध्ये. म्हणजे हा जवळपास कर्वेनगर एरिया आहे ना पुण्यातला, हा केशव कर्वे यांच्याच नावात, म्हणजे हेच त्या एरियामध्ये वाढलेले आहेत बऱ्यापैकी. त्यामुळे तिथं ते कर्वे विद्यापीठ वगैरे बऱ्यापैकी आहेत. तर पंडिता रमाबाईंनी शारदा सदन, हे बघा पंडिता रमाबाईंवर बी प्रश्न येतो की यांनी शारदा सदन संस्थेची स्थापना केली होती. कोणती? शारदा सदन, पंडिता रमाबाईंची. तर त्यांनी स्थापना करून दिव्यांग मुली स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली होती. कोणी? पंडिता रमाबाई. आता ह्या ज्या 4 स्त्रिया आहेत ना जास्त आपण बघतो त्या ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, इकडे रमाबाई रानडे, ह्या ज्या 3-4 महिला आहेत ना याच्यावर कंटिन्युअसली फोकस करायचं मित्रांनो. याच्यावर प्रश्न असतो म्हणजे असतोच. तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेची स्थापना केली होती. या माध्यमातून त्या स्त्रियांसाठी परिचारिकेचा अभ्यासक्रम सुरू केला होता, म्हणजे आजच्या नर्स. तर त्यांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून पण सरकारकडे मागणी केली होती. आता ह्याच्यावरही प्रश्न येऊ शकतो की मतदानाचा हक्क स्त्रियांना मिळावा म्हणून कोणत्या स्त्रीने सरकारकडे मागणी केली होती. तर मग तुम्हाला ताराबाई शिंदे, रमाबाई रानडे, नंतर आपले पंडिता रमाबाई असे ऑप्शन दिले, तर त्याच्यातून उत्तर शोधता आलं पाहिजे. तसंच स्त्रियांवरील अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून वाचा फेरली होती. तसंच महात्मा गांधींनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला होता. स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळीदरम्यान बी मोलाचे योगदान दिले होते. तर स्त्री सुधारणा चळवळींचे समाजातील जे अन्यायकारक प्रथा पडण्यास मदत झाली होती, बंद पडण्या ह्या स्त्रियांमुळे, किंवा जे वेगवेगळे आपले जे समाज सुधारक होते ना, जे लेखन करायचे किंवा प्रश्न मांडायचे लोकांपुढे, तर त्याच्यातून ह्या प्रथा बंद पडण्यास सुरुवात झाली होती. आणि शिक्षणामुळे आहे ना स्त्रिया स्वतःचे विचार लेखनातून मांडू लागल्या होत्या. हा सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे जेव्हा आपल्याला शिक्षण समजतं ना तेव्हा आपण बऱ्यापैकी गोष्टी त्याच्यातून मांडायला सुरुवात करत असतो. तर मग त्यामुळेच स्त्रियांच्या आयुष्यातलं कर्तृत्व फुलून बाहेर यायला लागलं होतं मित्रांनो.
आता तसंच बघायला गेलं ना, मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. तर त्याच्यात सगळ्यात वरती नाव येतं ते सर सय्यद अहमद खानांचं. तर अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्म सुधारणेला सुरुवात केली होती. कोणी? अब्दुल लतीफ. आत्तापर्यंत मी तर काय हे नाव वाचलं नव्हतं, पण हे नाव आत्ता बऱ्यापैकी नवीन आहे आणि याच्यावर कदाचित प्रश्न विचारला पण जाऊ शकतो की मुस्लिम समाजातील धर्म सुधारणेला सुरुवात कोणी केली होती? तर अब्दुल लतीफ यांनी केली होती, बरोबर. त्यांनी बंगाल प्रांतात द मोहम्मद लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली होती. मी खरंच आजपर्यंत हे अब्दुल लतीफ नाव वाचलेलं नाही, पण हे मला तरी वाटतं की इम्पॉर्टंट असू शकतं मुस्लिम समाज सुधारणांविषयी. तर त्यांनी कोणती संस्था स्थापन केली होती? द मोहम्मद लिटररी सोसायटी. ओके. सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली होती. पुढे याचंच अलीगढ मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झालं होतं. हे तर बऱ्यापैकी पाठच असतं मित्रांचा अभ्यास करून. तर मोहम्मद ॲग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली? सर सय्यद अहमद खान यांनी. तर ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठमधून पुढे रूपांतर झालं. मग त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. मग पाश्चिमात्य शिक्षण आणि विज्ञान याचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्यांची पण प्रगती होणार नव्हती, असं कोणाचं ठाम मत होतं? सर सय्यद अहमद खानांचं. आता हिंदू समाजातील चळवळी बघूया की हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली होती. आता हे समाजसुधारकांच्या गोष्टी बघितल्या. आता हिंदू समाजातल्या ज्या काही समाजाला काही सन्मानाचे स्थान मिळवत ना, यासाठी संघटना स्थापन झाल्या होत्या. आता या संस्था होत्या, आता या संघटना. म्हटलं होतं ना मी मागच्या लेक्चरमध्ये की संस्था, संघटना, समाजसुधारक ह्या गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त लक्ष ठेवून अभ्यासायचं आहे. तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली होती. कोणी? पंडित मदन मोहन मालवीय. आता ही झाली हिंदू महासभा, इकडे झाली बनारस हिंदू विद्यापीठ. तसंच डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSSची नागपूर येथे स्थापना केली, बरोबर. 1925ला RSSची स्थापना झालेली मित्रांनो. तर हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्य संपन्न संघटना उभारणी हे कोणाचं ध्येय होतं? तर हेडगेवारांचं. आणि ती कोणी? हेडगेवारांनी स्थापन केली. तसंच स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन मंदिराची स्थापना केली. कुठल्या? रत्नागिरीतल्या. तसंच आधुनिक भारताचा इतिहास प्रबोधनाचा हा आविष्कार महत्त्वाचा आहे. म्हणजे मग त्यात स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेल्या सुधारिकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली होती. आणि तोच अभ्यास आपण या मागच्या चॅप्टरमध्ये बघितला. आता आपण राष्ट्रीय क्षेत्रातले जे चळवळी वगैरे आहेत ना पुढच्या, तर पुढील चॅप्टरमध्ये बघणार आहोत, बरोबर. तर ह्या ज्या हे लहान मुलांचे ते काय आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. तर आत्तापर्यंत आपण हे जे बघितले मित्रांनो, हे जे जवळपास 7 ते 8 समाजसुधारक बघितले. प्रार्थना समाज बघितला, ब्राह्मो समाज बघितला, महात्मा फुलेंचा आपलं हे बघितलं सत्यशोधक समाज, आर्य समाज, स्त्रीविषयक सुधारणांमध्ये गोपाळ हरी देशमुखांचं बघितलं आपण, बरोबर. लोकहितावती म्हणतात त्यांना. पण स्वामी कवी विवेकानंदांचं रामकृष्ण मिशन वगैरे. नंतर हा विद्वांच्या पुनर्विवाहाच्या मान्यतेसाठी कोण कोण झटले, हे सगळ्या गोष्टी आपण ज्या बघितल्या ना. जसंच महिलांनी बघितलं तर शारदा सदन वगैरे उभारलं, शारदा सदन, सेवा सदन, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या ज्या आपण बघितल्या ना, तर याचं आपल्याला रिव्हिजन पण करायचं मित्रांनो. आणि रिव्हिजन ही सगळ्यात महत्त्वाची कीज आहे आपल्या सक्सेसच्या रस्त्यातली. म्हणून तुम्हाला ना हे रिव्हिजन लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. तर आता आपण स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ झाला ते बघूया. अजून जास्त शिकवण्याचा मला एवढा अनुभव नाही मित्रांनो, पण मी जास्तीत जास्त गोष्ट तुम्हाला हळूहळू स्पष्टच करणार आहे, ज्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. तर स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. आता कशाचा प्रारंभ झाला? आपलं शिक्षण तर बऱ्यापैकी इंडियामध्ये सुरुवात झाली होती. सुशिक्षित समाज घडायला लागला होता. आता
जे प्रबोधनामुळे राष्ट्रीयत्वाच्या भावनांचे बीजारोपण झाले होते. प्रांतातील राजकीय संस्थांचे एकसूत्रीकरण झाले होते. राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या विविध गटांना, व्यक्तींना एकत्र आणणे, सगळे लोक एकत्र करून राजकीय संघटना उभारणे, हेच त्या काळाचं म्हणजे त्याच युगास प्रारंभ झाला होता. तर ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण, बरोबर आहे. आता प्रशासकीय सुधारणा कशा झाल्या, तर ब्रिटिश प्रशासनामुळे भारतात खऱ्या अर्थाने एकछत्री अंमल सुरू झाला होता. मग देशभर समान धोरणे, कायद्यांसमोर सर्वांना समान दर्जा, यामुळे लोकांमध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली होती. ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी व लष्कराच्या जलद हालचालींसाठी रेल्वे, रस्ते, जाळे उभारले, परंतु भारताच्या विविध प्रांतातील लोकांचा परस्परांचे अधिक संबंध येऊन त्यांच्यामधील संवाद वाढला व राष्ट्रभावना वाढीला लागली होती. म्हणजे की स्वातंत्र्य चळवळीच्या युगामध्ये काय झालं होतं माहिती आहे का, की भारतातील जे समाजसुधारक वगैरे होते किंवा ज्या गोष्टी पुढे झाल्या होत्या, म्हणजे आपण स्वातंत्र्याच्या प्रारंभाकडे जात असताना आपण राष्ट्रभावना जी वाढीला लागली होती ना, की म्हणजे आपण आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न होतो. म्हणजे मग भारतीयांना शिक्षणाचं महत्त्व समजायला लागलं होतं. बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी आपण समजून घेत होतो, बरोबर. तर आर्थिक शोषण होते ना, की भारताच्या संपत्तीचा ओघ अनेक मार्गांनी इंग्लंडकडे सुरू होता. मग इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले होते. आता हे आपल्याला तेव्हा पण कळत होते जेव्हा इंग्रजांनी आपल्यावर आक्रमण करायला सुरुवात केली होती. पण आपण हे जोपर्यंत आपल्याकडे चांगलं शिक्षण नव्हतं ना, तोपर्यंत आपण हे मांडू शकत नव्हतं. मग त्यामध्ये काय होते की शेतकऱ्यांना सक्तीने नगदी पिके घ्यायला लावले, शेतसाऱ्याचं ओझं होतं, सततचा दुष्काळ, भारतीय शेतीचा कणा. तर या सगळ्याच गोष्टींमुळे लोकांच्या मनात असंतोष पण खतखतत होता. आता पाश्चात्य शिक्षण बघायला गेलं ना, तर पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारामुळे न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही अशा नवीन कल्पनांची भारतीयांना ओळख झाली. तर त्यात बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, मानवता, राष्ट्रवाद अशा अनेक मूल्ये त्या भारतीयांनी आत्मसात केली होती शिक्षणांमुळे. आणि याच मूल्यांच्या आधारावर देशाची उन्नती साधावी अशी भावना पण रुजू झाली होती. इंग्रजी भाषेमुळे भाषिक विविधतेने संपन्न असलेल्या भारताला संपर्काचे एक नवे माध्यम मिळाले होते. म्हणजे कसं होतं की बऱ्याच लोकांना इंग्रजी येत नव्हते, म्हणून इंग्रजांचे बोलण्याचा प्रश्नसुद्धा उभा राहत नव्हता आणि आपल्याला ते समजत पण नव्हतं. पण जो शिक्षणाचा पाया रुजायला लागला होता ना, तर भारताला एक नवीन माध्यम मिळत होतं. तर कोलकाता येथे, आता प्राचीन इतिहासाचा अभ्यास बघा, की कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती. अनेक भारतीय व पश्चिमात्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास इथे सुरू केला होता. मग त्यात संस्कृत, फारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखिते तपासून त्यावरील संशोधनं प्रसिद्ध केली होती. मग डॉक्टर भाऊदाजी लाड, राघू भांडारकर अशा काही भारतीय विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केलेला आहे. कोणी? भाऊदाजी लाड घ्या किंवा राघव भांडारकर. याच्यावरही प्रश्न विचारतो की त्यांनी कोणत्या विद्येचा, कोणत्या संस्कृतीचा अभ्यास केला आहे, तर प्राचीन भारतीय संस्कृतीचा. तर आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभलेला आहे हे समजल्याने भारतीयांची अस्मिता जागृत झाली. पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था गेल्या 100 वर्षापासून कार्यरत आहे. ओके. आता वृत्तपत्रांचं कार्य बघूया मित्रांनो, की याच काळात इंग्रजी व प्रादेशिक भाषांमधून वृत्तपत्र व नियतकालिके प्रसिद्ध होऊ लागली. मग या वृत्तपत्रांमध्ये राजकीय व सामाजिक जागृती होऊ लागली होती. मग त्यात कोणकोणते होते? दर्पण, प्रभाकर, हिंदू, अमृत बाजार, पत्रिका केसरी, मराठा अशा वृत्तपत्रांमुळे सरकारच्या धोरणावर टीका होऊ लागली होती. कळलं शिक्षणाचं महत्त्व. शिक्षण जेव्हा चालू झालं तर लोकांना शिक्षणाचं महत्त्व कळायला लागलं. मग ते सरकारवर गुप्त मार्गाने पत्रव्यवहार वगैरे करून, असं पत्र लिहून वगैरे त्याचा व्यवहार करायचे. मग सरकारवर टीका वगैरे व्हायला लागली. आणि याच गोष्टी पुढे आपल्या इंग्रजांना भारत सोडण्यासाठी त्यांना मजबूर ठरले होते म्हणून त्यांनी आपलं भारताला स्वातंत्र्य देऊन लागलं होतं. तर चळवळीला प्रारंभ झाला होता तो स्वातंत्र्य चळवळीला, तर राष्ट्रीय सभेपासून. तर भारतात राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885ला झाली होती पहिली, बरोबर. कोणती? भारतीय राष्ट्रीय सभा. तर मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरवण्यात आलं होतं. केव्हा? 1 मिनिट, याच्यावर प्रश्न आहे कदाचित आपल्याला.
आले मित्रांनो, हे जे अधिवेशन वगैरे आहेत ना, तर त्याचं काय होतं की काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ आणि अध्यक्ष ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तर मग काय, प्रथम काँग्रेस अधिवेशन मुंबई येथे भरणं होतं. किती, बरोबर आहे ना. आला प्रश्न सुटला तुमचा की 28 डिसेंबर 1885 रोजी गोकुळदास तेजपाल पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले होते. कुठे, मुंबईमध्ये. जवळपास विविध प्रांतातील 72 प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आलेले होते. तसंच कोलकाता येथील नामवंत वकील कोण, उमेशचंद्र बॅनर्जी हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. बघा बरं मित्रांनो, प्रश्न येत आहे का उमेशचंद्र बॅनर्जी, तर आहे. काय झालं, 28चा प्रश्न बघितला, पहिल्याचं उत्तर एकाचं काय आहे, 3 आहे. आता इथं हे 3 ऑप्शन आहेत, बरोबर. तर मग आपल्याला आहे ना जवळपास समजून घ्या, चौथा ऑप्शन नाही आहे ना, तर मग इथं बीचं उत्तर 1 वगैरे नसेल, हे लक्षात ठेवा. हा बी ऑप्शन काढून टाकला आपण, बरोबर. तर मग या गोष्टी इथून आपल्याला शोधता येतील. या दोघांमध्ये ऑप्शन कोणता आहे उत्तराचा, तो बघून आपल्याला उत्तर काढते. मग आता दुसरं अधिवेशन वगैरे आपण थोडंसं पुढे बघूया. तर उमेशचंद्र बॅनर्जी हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या सर्वांनी मिळून या सभेत भारतीय राष्ट्रीय सभेची म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली होती. मग आता बघायला गेलं तर इंडियन नॅशनल काँग्रेस केव्हा 1885ला स्थापन झालं होतं. तर ॲलन ऑक्टिव्हियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याने राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. म्हणजे हा तर ब्रिटिश अधिकारी होता, कोण, ॲलन ऑक्टिव्हियन ह्यूम यांनी राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. मग भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावे, ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चात कपात करावी, अशा मागण्यांची निवेदने ब्रिटिश सरकारकडे पाठवण्यात आली होती. का, कारण जो कर वगैरे होता खूप जास्त होता, बरोबर. तर प्रतिनिधित्व मिळावे किंवा ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चात कपात करावी यासाठी त्यांनी सरकारला निवेदन दिलं होतं. तर राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट काय आहेत, उद्दिष्टांवर बऱ्यापैकी प्रश्न येतो मित्रांनो. तर उद्दिष्ट होती की भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे, लोकांमध्ये ऐक्य भावना वृद्धिंगत करणे, राष्ट्राच्या उन्नतीसाठी अनेक प्रयत्न करणे ही राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे होती. तर याच्यात 2 गट होते मित्रांनो राष्ट्रीय सभेचे, एक मवाळ गट आणि एक जहाल गट. आता इतिहास आहे ना खूप जास्त डीपचा विषय आहे आणि तो समजून घेणं म्हणजे बऱ्यापैकी डोकाची पूर्ण शक्ती लागत असते मित्रांनो. झोपसुद्धा येत असते आपल्याला इतिहास वाचताना घे किंवा शिकवताना घे. म्हणून हे इतिहासात ना आपल्याला पॉईंटवर अभ्यास करायचा आहे. तर मवाळ युग केव्हा होते, 1885 ते 1905. तर त्यांचं पहिले कार्य संतपणे चालू होते. तर राष्ट्रीय सभेचे नेते वास्तववादी व उच्च शिक्षित होते. संघटन कार्यातून त्यांनी भक्कम पाय उभारला होता, कोणी, मवाळवाद्यांनी. तर याची त्यांना जाणीव होती. पाश्चात्य विचारवंतांच्या उदारमती, तत्त्वज्ञानाचा, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. कोण, कशावर, मवाळ युगावर, बरोबर. त्यांचा सनदशीर मार्गावर विश्वास होता. सनदशीर मार्गाने मागणी केल्यास इंग्रज आपल्या मागण्यांना न्याय देतील अशी त्यांना आशा वाटत होती. गोपाळकृष्ण गोखले, फिरोज शाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ पुढारी होते. कोण होते हे, आता मवाळ आणि जहाल गट बघायला गेले ना, तर मवाळमध्ये कोण होते, गोपाळकृष्ण गोखले, फिरोज शाह मेहता आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी. मग राष्ट्रीय अधिवेशनात, सभेच्या अधिवेशनात प्रांतिक विधानमंडळात लोकप्रतिनिधी असावेत, सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्यात, वाढत्या लष्करी खर्चात कपात व्हावी किंवा कायदेशीर हक्कांचे रक्षण व्हावे म्हणून कार्यकारी संस्था व न्यायसंस्था यांची फारकत करावी असे विविध ठराव त्यांनी मांडले होते. कोणी मांडले होते, तर मवाळ गटाने. राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी यानंतरच्या काळात ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य या नीतीचा अवलंब केला होता. म्हणजे ब्रिटिशांना जास्तीत जास्त आपल्या लोकांमध्ये फूट पाडायची होती. म्हणजे जसं जवळ आणि मवाळामध्ये पाडलं होतं. तर म्हणून त्यांचं जे नीती होती ना, फोडा आणि राज्य करा, ही खूप जास्त गाजलेली होती तेव्हा. तर जहाल युगमध्ये कोण कोण होते, जहाल युगच म्हणजे बघायला गेलं तर लोकमान्य टिळक. तर राजकीयदृष्ट्या जागृत असलेले भारतातील सर्व नेते, जात, धर्म, भाषा, प्रांत सर्व भेद बाजूला सारून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्रित होते. राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट व सनदशीर मार्गाने चळवळ पुढे नेण्यावर त्यांचे एकमत असले तरी कार्यपद्धतीत त्यांच्यावर मतभेद होते.
कोणाकोणाचे तर समजून घ्या. एकाच ठिकाणी राष्ट्रीय समितीचे उद्दिष्ट जरी मांडण्यात आले होते ना, तरी मवाळवाल्यांचे आहे ना की मवाळवाल्यांची कार्यपद्धती वेगळी होती आणि जहालवाल्यांची वेगळी होती, म्हणून त्या दोघांमुळे मतभेद निर्माण झाले होते आणि हे मतभेद तात्विक स्वरूपाचे होते. तर राजकीय चळवळीत या मतभेदांवरून दोन प्रमुख राजकीय गट तयार झाले होते. ते कोणते? जहाल आणि मवाळ. समजलं? तर शांततेच्या सनदशीर मार्गावर पुरस्कार करणारे ते मवाळ व स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे ते जहाल होते. कळलं? शांततेच्या मार्गाने शांततेच्या सनदशीर मार्गाचा पुरस्कार करणारे मवाळ गट आणि सनदशीर एक मिनिट मित्रांनो व स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असं मानणारा कोणता गट होता? जहाल गट होता. म्हणजे त्यांचं म्हणणं कोणाचे रिक्वेस्ट वगैरे करायचे नाही, डायरेक्ट संघर्ष करायचा आणि भारतावर स्वातंत्र्य मिळवायचं, असं कोणत्या गटाचं म्हणणं होतं? जहाल गटाचं. त्यात कोण होते? लाल, बाल आणि पाल. लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल हे जहालचे पुढारी होते. तिघे. बरोबर. सुरुवातीच्या काळात जहाल नेत्यांनी भारतीयांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी वृत्तपत्रे, राष्ट्रीय उत्सव व राष्ट्रीय शिक्षण या मार्गाचा अवलंब केला. म्हणजे स्वतः वृत्तपत्र वाटायचे, राजकीय उत्सव मनवायचे राष्ट्रीय, नंतर शिक्षणावर त्यांनी भर दिला होता. या मार्गाचा अवलंब करताना त्यांनी परत दोन केसरी व मराठा पण वृत्तपत्रातून ते लोकमान्य टिळकांनी सरकारच्या दडपशाहीवर टीका केली होती. मला नव्हतं वाटत की जास्त लोक ह्या सरकारच्या विरोधात लिहू शकत होते. काही थोडे म्हटले. मी म्हटलं ना की जसं आता टिळक त्यांच्याविषयी दडपशाहीवर घणाघाती टीका ठेवायचे, पण ते बरोबर घणाघाती टीका करत होते. तर बंगाल प्रांतात अमृत बाजार पत्रिका हे जहाल मतवादी विचारांचे प्रमुख होते. कोणाचं होतं हे मुखपत्र? अमृत बाजार हे जहाल मतवादींचे. कोणत्या प्रांतात होतं? बंगाल प्रांतामध्ये. तर आपसातील भेद विसरून लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात विचारांचे आदान प्रदान व्हावे, राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून सामान्य जनतेला प्रेरणा मिळावी, या हेतूने टिळकांनी शिवजयंती चालू केली होती. आता कदाचित याच्यावरही आतापर्यंत प्रश्न नाही मित्रांनो, पण येऊ शकतो की लोकांनी एकत्र यावे, विचारांचे आदान प्रदान व्हावे, राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून सामान्य जनतेला प्रेरणा मिळावी, या हेतूने टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव चालू केलेले होते. तर राजकीय कारणासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यांना बंदी घालेल, असं धार्मिक कारणांसाठी लोक एकत्र आले तर त्याच्यावर सरकार बंदी घालू शकणार नाही, असं त्यांचं मत होतं. आता टिळकांनी मंडालीच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता. तर त्याचाच गाभा कर्मयोग असून लोकांनी हे कृतिशील राहावे यावर त्यांचा भर होता. कोणाचा? जहाल मतवाद्यांचा. तर स्वभाषा संस्कृतीविषयी प्रेम आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी जहाल नेत्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या होत्या. लक्षावधी लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. चळवळीत भाग घेऊन सरकारला आव्हान देऊन संघर्ष केला तरच खरे यश मिळेल, असं आव्हान जहाल नेत्यांचं मात्र मत होतं. चळवळ अधिक तीव्र करावी यावर त्यांचे मत होते, पण त्यांनी सशस्त्र बंडाची भूमिका न घेता व्यापक आंदोलन उभारलं होतं. पहिले असं गाग्रहाने प्रतिपादन केलं. मवाळ यांनी स्वातंत्र्य चळवळीचा पाया घातला आणि जहालीन ही चळवळ सुरू झाली होती. कोणती? जहाल. तर 1857 मध्ये पुण्यात प्लेग कोणती साधली होती? प्लेगची साथली. तर या साथीमुळे शेकडो लोक मृत्युमुखी पडले होते. या साथीला आटोक्यात आणण्यासाठी रॅड या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. कोणाची? रॅडची. बरोबर.
तर प्लेगचे या अधिकारीची नेमणूक झाली रॅडची. प्लेगचे रोगी शोधून काढण्यासाठी झडतं घेण्याचे सत्र सुरू झाले होते. मग लोकांवर जुलूम जबरदस्ती केली. याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी त्याचा वध पण केला होता कोर्टात. नंतर सरकारने त्यांना फाशी दिली. तर सरकारने सूडबुद्धीने लोकमान्य टिळकांना पण तुरुंगात टाकलं होतं मित्रांनो. सॉरी मित्रांनो, थोडंसं एक काम आलं होतं. तर आता आपण बघूया बंगालची फाळणी. बरोबर आहे. आता ह्या ज्या गोष्टी होत्या ना, 1885पासून जे राष्ट्रीय सभा चालू झाली, त्याच्यानंतर मवाळ जहालमध्ये जे फूट पडायला लागले होते हळूहळू, त्याच्यानंतर बंगालची फाळणी झाली होती. आता काय होतं की हिंदू मुस्लिम समाजात दुहीचे बीज पेरून फोडा आणि राज्य करा हा नीती कोणी अवलंबली होती? इंग्रजांनी. तर तत्कालीन व्हाईस लॉर्ड कर्झनने या गोष्टीला खतपाणी घातलं होतं. कोणत्या? तर बंगालच्या फाळणी म्हणजे फोडा आणि राज्य करायला. तर बंगाल हा एक मोठा प्रांत होता. या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीयदृष्ट्या अवघड असल्याने पुढे अवघड म्हणजे असं त्यांनी दाखवलं होतं की हा प्रांत खूप जास्त मोठा आहे बंगालचा. तर प्रशासकीयदृष्ट्या त्याचं काम करणे 1-2 जणांना अवघड आहे. म्हणून त्यांनी लॉर्ड कर्झन यांनी 1905 बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली होती. या फाळणीमुळे मुस्लिम बहुसंख्याकांचा पूर्व बंगाल आणि हिंदू बहुसंख्याकांचा पश्चिम बंगाल अशी रचना झाली होती. तर या फाळणीमुळे जवळपास हिंदू मुस्लिममध्येच फूट पाडायची होती लॉर्ड कर्झनला आणि त्याने त्याच दृष्टीने ती फाळणी जाहीर केली होती. तर वंगभंग चळवळ बघूया की बंगालमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात फाळणी विरोधात जनमत जागृत झाली होती. जी झाली होती बंगालची चालू केली होती तर त्या विरोधात. तर 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस ठरलेला होता. कोणता? राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळला होता. याच्यावरही आजपर्यंत प्रश्न आलेले नाही मित्रांनो. तर तुम्हाला जर विचारलं ना की 16 ऑक्टोबर राष्ट्रीय शोक दिन म्हणून का पाळण्यात आला होता, त्याचे पॉईंट वगैरे देतील किंवा बंगालची फाळणी वगैरे या गोष्टींच्या मुद्द्यानुसार इथं प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर भारतभर निषेध सभांद्वारे सरकारचा निषेध केला जाऊ लागला होता. वंदे भारत मातरम हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले होते. ऐक्याचं प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. हे 4-5 पॉईंट ऑलरेडी याच्यावर प्रश्न येऊन गेला आहे, तरी आपण हे पॉईंट लक्षात ठेवू शकता. तसंच सरकारी शाळा महाविद्यालयांवर बहिष्कार टाकून मोठ्या संख्येने विद्यार्थी या चळवळीत सामील झाले होते. तसंच वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी केलेलं होतं. कोणी? सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर यांनी या आंदोलनाचं काय केलं होतं? हेच आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. कोणतं? वंगभंग आंदोलनाचं. समजलं? ती एक राष्ट्रीय नंतर ही जी राष्ट्रीय सभेची व्याप्ती वाढली, त्याच्यानंतर ती एक चळवळ बनली. असंतोषाची तीव्रता पाहून 1991 साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली होती. कारण जनतेचा रोष बघून त्यांनी बंगालची फाळणी रद्द करून टाकली होती. आता राष्ट्रीय सभेच्या चतुःसूत्रीवर पण प्रश्न होते मित्रांनो मागेपर्यंत. तर 1905च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? नामदार गोखले. हा एका प्रश्नामध्ये 5वं, 4थं दिले, 5वं नाही आहे. बरोबर. तर 4थं दिसलं तर तसं आपण बघूया. तर नामदार गोखले आहेत ना, हे राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. कोणत्या? 1905ला. आता 1905ला कुठली सभा झाली होती? ती थोडीशी उशिराची. तर त्यांनी पण वंगभंग आंदोलनास पाठिंबा दिला होता. 1906च्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. व्यासपीठावरून दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला होता. असाही प्रश्न येऊ शकतो की सर्वप्रथम स्वराज्य शब्दाचा उच्चार कोणी केला होता आणि कोणत्या अधिवेशनातून केला होता? तर 1906च्या अधिवेशनातून. बरोबर. ज्याचे अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी होते 1906च्या. तर त्यांनी स्वराज्य शब्दाचा उच्चार केला होता. अध्यक्षीय भाषणात त्यांनी एकजूट करा, नेटाने प्रयत्न करा आणि स्वराज्याचे ध्येय साध्य करा.
म्हणजे आज जे लक्षावधी बांधव, दारिद्र्य, उपासमार, रोगराई यांना बळी पडत आहे त्यांना वाचवता येईल व सुधारलेल्या राष्ट्रात भारताला जे मानाचे स्थान होते ते पुन्हा प्राप्त होईल, असा संदेश कोणी दिला होता? दादाभाई नौरोजी यांनी. समजलं? तर याच अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुसूत्री एकमताने स्वीकारलेली. काय काय? स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार आणि स्वराज्य या चार चतुश्रुती होती. तर स्वदेशी चळवळीमुळे आपण आहे ना स्वयंपूर्ण व स्वावलंबी बनू शकलो होतो बऱ्यापैकी. स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी देशातील भांडवल, साधनसामग्री, मनुष्यबळ या सगळ्या शक्ती आपल्याला मिळाव्या लागल्या होत्या. म्हणजे मिळाल्या होत्या पण आपले ते एकत्रित करावं लागलं होतं. मग यातूनच आपल्या देशाचे हित साधता येईल असं म्हणजे आपले जे अध्यक्ष वगैरे होते ना या संस्थांचे किंवा ज्यांनी चळवळी वगैरे चालू केलेल्या होत्या कोणत्या की वंगभंग वगैरे, तर त्यात ते सांगत होते मग आपल्याला ही स्वदेशी आपण अप्लाय केली होती. मग स्वदेशीमुळे आपल्याला परदेशी वस्तू व मालांवर बहिष्कार टाकला होता. ही पहिली पायरी होती. आणि या बहिष्कारामुळे आहे ना ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावरच घाव घातला गेला होता असं नाही त्यांचं म्हणणं होतं. आता हे जे नामदार गोखले होते ना यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करून स्वार्ग त्यागाची शिकवणूक देणे, धर्म व जात यांच्यातील विरोध नष्ट करून सामाजिक सलोखा निर्माण केले, शिक्षणाचा प्रसार करणे हे भारत सेवक समाजाचे उद्योग होते. कोणाचं? गोपालकृष्ण गोखले. कोण होते ते? मवाळ गटाचे होते. बरोबर. आता जहाल व मवाळ यांच्यातील मतभेद कसे वाढले होते? तर राष्ट्रीय सभेतील विचारसरणीतील मतभेद 1907 सालच्या सुरत अधिवेशनात विकोपाला गेले होते. कोणतं? जे 1907ला सुरतमध्ये भरलं होतं ना तर त्या अधिवेशनात विकोपाला गेले होते. मग स्वदेशी व बहिष्कार हे ठरवून हा ठराव बाजूला ठेवण्याचा मवाळांचा प्रयत्न होता. तो यशस्वी होऊ नये अशी जहालांची खटपट होती. न्यायमूर्ती गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता आणि मवाळ पुढाऱ्यांनी जहाल नेते राष्ट्रीय सभा काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला होता. कोण? की मवाळांनी आरोप केला की जहाल हे सभा काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात लाला लाजपत राय यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय राष्ट्रीय सभा हे राष्ट्रीय व्यासपीठ असून त्यात फूट पाडून चालणार नाही असं टिळकांचे मत होते. कळलं का? कारण त्यांच्यात मतभेद तयार झाले होते. तरी अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला आणि तडजोड अशक्य झाल्याने अखेरीस भारतीय राष्ट्रीय सभेत फूट पडली होती. कोणाकोणात? जर आपलं हे कोणाकोणात तर जहाल आणि मवाळामध्ये. तर ब्रिटिश सरकारची दडपशाही तशी अजून पण चालू होती. वंगभंगानंतर सुरू झालेले प्रभावित जन आंदोलन पाहून सरकार अस्वस्थ झालं होतं. या आंदोलनाला पायबंद घालण्यासाठी सरकारने दडपशाहीचे धोरण स्वीकारले होते. सार्वजनिक सभांवर कायद्यांवर बंदी घातल्या होत्या. हा कायदा मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा केली. कोणी केला होता कायदा? इंग्रजांनी. काय नाव होतं त्याचं? की ब्रिटिश सरकारने दडपशाहीचा जो कायदा होता. तर मग शाळकरी मुलांनाही फटके मारले. वृत्तपत्रांवर अनेक निर्बंध लादले होते. सरकारवर टीका करण्यात आलेल्या होत्या. अनेक छापखाने जप्त केले होते सरकारने. म्हणजे ते टीका करत होते म्हणून लेखकांना व संपादकांना तुरुंगात डांबले होते. सरकारने जहाल नेत्यांविरुद्ध कडक कारवाई केली. याची तीव्र प्रतिक्रिया बंगालमध्ये उमटली होती. कारण क्रांतिकारकांनी गोळीबार, बॉम्ब हल्ले करणे हे मार्ग पत्करले होते. या बॉम्ब हल्ल्याचे समर्थन केसरी पत्रातून करणाऱ्या लोकमान्य टिळकांवर सुद्धा राजद्रोहाचा खटला चालू झाला होता. कशामुळे? की जे बॉम्ब हल्ल्याचं समर्थन त्यांनी केलं होतं ना त्यामुळे त्यांना 6 वर्ष कारावास झाला होता. तर म्यानमार येथील मंडालेच्या तुरुंगात पाठवलं होतं त्यांना. कुठलं? आता हे मंडाले वगैरे आपण बघितलं नाही पण कदाचित याच्यावर प्रश्न येऊ शकतो मित्रांनो की त्यांना कोणत्या तुरुंगात पाठवले होते? तर म्यानमारच्या मंडालेच्या तुरुंगात. तसंच बिपिनचंद्र पाल यांनाही कारावासाची शिक्षा ठोठावली होती. तर लाला लाजपत राय यांना पंजाबमधून हद्दपार केलेले होते. तर आता मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? तर वंगभंग आंदोलनात राष्ट्रीय सभेला मिळणारा जनतेचा प्रचंड प्रतिसाद पाहून
ब्रिटिश सत्ताधीश बेचैन झाला. मग इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा यांनी तिचा पुन्हा अवलंब केला. मुस्लिमांची हीच संबंध जपण्यासाठी त्यांनी स्वतंत्र राजकीय संघटना असली पाहिजे. ब्रिटिश सरकारच्या प्रोत्साहनामुळे मुस्लिम समाजातील उच्चवर्णीय एक शिष्टमंडळ आखामान यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर लॉर्ड मिंटो यांना भेटलं होतं. कोणतं? जर मुस्लिम आता काय होतं की जे आपल्याला मुस्लिम लीग स्थापन करायची होती ना, तर त्यांना त्यांचे हितसंबंध जपायचे होते. मग त्याच हितसंबंध जपण्यासाठी त्यांनी आहे ना, ते त्यांचं मुस्लिम समाजातलं एक शिष्टमंडळ होतं ना, तर ते कोणाला भेटलं होतं? गव्हर्नमेंट लॉर्ड मिंटो यांना. गव्हर्नमेंट लॉर्ड मिंटोंना भेटल्यानंतर लॉर्ड मिंटो व अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या उत्तेजनाने 1906 मध्ये मुस्लिम लीग स्थापन झाली होती. आता इथं फार शॉर्ट दिलं आहे की फक्त ते गव्हर्नरला भेटले आणि मग मुस्लिम लीग स्थापन झाली. पण ती कशी झाली, का झाली, काही काय त्रुटी होत्या का त्याच्यात पण छोट्या छोट्या, तर या गोष्टी आपल्याला पुढे बघायच्यात. तर 1906 मध्ये मुस्लिम लीग झाली. आता त्याच्यानंतर येतोय मोर्ले मिंटो कायदा. भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश सरकारच्या कामाबाबत असंतोष निर्माण झाला होता. मित्रांनो, आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. बाकीचं जे इतिहासाचे जे पुढचे जे टॉपिक आहेत ना, जे आपण मोर्ले मिंटो कायदा वगैरे, हे महायुद्ध वगैरे, लखनौ करार वगैरे, हे पुढच्या भागात बघूया आपण 8वीच्या इतिहासात. तर आज आपण हे चॅप्टर इथेच थांबूया. धन्यवाद.